आणि या निवडणुकीच्या निमित्तानं सर्व देशामध्ये निर्णय घेण्याच्यासाठी ठिकठिकाणी सभा होत आहेत. ती एक संधी असते. निवडणुकीच्या सभा ह्या निवडणुका तिरफानीसाठी नसतात. उद्या देश कसा चालवायचा, देशाच्या विविध घटकांचे प्रश्न कसे सोडवायचे, सामान्य माणसाच्या अडचणी कमी कशा करायच्या आणि जगातला एक बलवान देश कसा होईल त्या संबंधीची आमची नीती काय आहे ही सांगण्याची संधी या निवडणुकीच्या सभामधून येते. गेले 10 वर्ष या देशामध्ये भाजपच्या हातात सत्ता आहे आणि नेतृत्व करतायत मोदी साहेब. आज मोदींच्या हातामध्ये देशाचा कारभार आहे. त्यांनी अनेक आश्वासनं दिली होती. त्यांनी आश्वासनं दिली की मी महागाई कमी करणार. त्याची सुरुवात 50 दिवसाच्या आत प्रधानमंत्रीची शपथ घेतल्यानंतर महागाईच्या संकटातून लोकांना मी बाजूला करणार. हे पहिलं आश्वासन होतं. आपण शेती करणारे लोक आहोत. एकेकाळी वाहनं कमी होती. आता वाहनांची संख्या वाढली. मोटरसायकल असो, 4 चाकी असो, अन्य वाहनं असो, त्याची महत्त्वाची गरज काय आहे? तर गरज पेट्रोलची आहे. 2014ला मोदी प्रधानमंत्री झाले त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं होतं की 50 दिवसाच्या आत पेट्रोलची किंमत मी खाली आणणार, 50% खाली आणणार. काय किंमत होती? लिटरची किंमत 71 रुपये होती. मोदींचा शब्द की 50 दिवसात खाली आणतो. लोकांना वाटलं 71ची किंमत 50-60 रुपये येईल. आज 3650 दिवस मोदींनी आश्वासन दिलेलं झालं. काय किंमत आहे आज? आजची किंमत 106 रुपये आहे. म्हणजे 50 दिवसाची किंमत खाली आणली 71ची आणि ती नेहमी 106 होती. सगळं अर्थव्यवस्था संकटात गेली. घरामध्ये स्वयंपाक करायला गॅस लागतो आणि गॅसचं सिलेंडर आम्ही स्वतः देऊ हा शब्द 2014ला मोदींनी दिला. त्यावेळेला गॅस सिलेंडरची किंमत 410 रुपये होती आणि आज ती 1160 आहे. म्हणजे 410ची कमी केलेली किंमत 1160. कसा विश्वास ठेवायचा आहे लोकांच्या? ज्याचा उल्लेख आता धैर्यसिंहने केला आपल्या भाषणामध्ये बेकारीचा. तरुण मुलांना बाकी काही नको, त्याला काम करायचा अधिकार द्या, प्रपंच चालवायची ताकद द्या. आणि म्हणून बेकारीचा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा होता. 2014ला मोदी साहेबांनी सांगितलं की 10 वर्षाच्या आत आम्ही या देशाची बेकारी ही घालू आणि हाताला काम देऊ. जगामध्ये एक संघटना आहे सगळ्या देशांनी काढलेली, तिचं इंग्रजीत नाव आहे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO. आणि हे ILO
जगातील सगळ्या देशामध्ये लेखारीचा अभ्यास करतात. नुकताच त्यांचा अभ्यास झाला भारताचा आणि त्यांनी निष्कर्ष असा काढला की या देशामध्ये 100 मुलं तरुण घेतले त्याचे 87 तरुण नोकरीविना आहेत. आज त्यांना नोकरी मिळत नाही. कशी लेखाची घालवली, कसं असं झालं. याचा अर्थ एकच आहे की मोदी साहेबांनी दिलेले शब्द पाळले नाही. आणि तेच मोदी आज ठिकठिकाणी जाऊन सांगतात. काँग्रेस पक्षाला शिव्या देतात, उद्धव ठाकरेंच्या पक्षाला शिव्या देतात, आम्हा लोकांना शिव्या देतात. ठीक आहे, तुम्ही शिव्या द्या, पण 10 वर्षात तुम्ही केलं काय? नोटाबंदी केली आठवतं तुम्हाला? नोटाबंदी ज्यावेळी त्यांनी केली त्यावेळेला बँकेच्या दारात हजारो लोक ठिकठिकाणी 2-2, 3-3 दिवस राहिले. आणि त्याच्यामध्ये एक तर महाराष्ट्रामध्ये 700 लोक मृत्युमुखी पडले. हे चित्र आपण महाराष्ट्रात पाहिलं. याचा अर्थ एकच आहे की महागाई असो, अनेक घटना असो, या संबंधीचे दिलेली आश्वासनं पाळली नाहीत. आणि याउलट त्या काळामध्ये त्यांनी काही भाषणं केली त्याची माहिती तुम्हाला लोकांना नसेल. आणि मुद्दाम त्यांचं मनमोहन सिंग प्रधानमंत्री असतानाचं मोदींचं भाषण हे काढत होतं.